गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आज आपण भाग 3 मधील पेपर क्रमांक 9 मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास प्रारंभ ते इसवी सन 1500 या पेपरबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्र ही संतांची आणि वीरांची भूमी आहे. भारतीय संस्कृतीचे आणि उदात्त जीवनमूल्यांचे अधिष्ठान बहुभाषीय भारतीय साहित्याला लाभले आहेच. पण भारतातील इतर प्रदेशापेक्षा महाराष्ट्राची प्रकृती मूलतः भिन्न आहे. वीरत्व आणि वैराग्याच्या परंपरा येथे एकत्र नांदल्या. रंगेलपणासोबत इथला रगेलपणाही अविस्मरणीय ठरला. या सर्वच भावनांचे आणि विचारांचे प्रवाह मराठी साहित्यात एकत्रित आले आहेत. मराठीची गंगा प्रवृत्ती आणि निवृत्तीच्या काठाकाठाने वाहिली आणि या दोन्ही तीरावरील जीवनाला तिने संपन्नता प्राप्त करून दिली. कर्मकांडाविरुद्ध बंड, जनसामान्याविषयी कळवळा, भाषेचा ज्वलंत अभिमान, दुरितांचे तिमिर नष्ट करून तेथे ज्ञानाची पवे उघडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न जसा इथे दिसतो तसा कळहंसा अवकळा आणणाऱ्या आपल्या बोलांच्या रंगातून रसिक मनाला काव्यानंद देण्याची जाणीवही दृष्टीस पडते. अभंगातील सात्विकतेपासून लावणीतील रसिकतेपर्यंत मानवी जीवनाच्या अनेक रंगांचे व प्रवृत्तीचे दर्शन येथे घडते. मराठी मन आणि मराठी संस्कृती यांची साक्ष देणाऱ्या या प्राचीन मराठी साहित्याचा विशाल पट आपणास उलगडून पाहावयाचा आहे. तत्पूर्वी ज्या भूमीने आणि ज्या भाषेने या साहित्याला जन्म दिला, त्यावर संस्कार केले आणि त्याची उपासना केली, त्या महाराष्ट्राची आणि मराठी भाषेची परंपरा पाहणे योग्य ठरते. महाराष्ट्र नामाभिधानाविषयी ज्या उपपत्ती आहेत त्यात बरीच मतांतरे दिसून येतात. महाराष्ट्राचा उल्लेख प्रथम एरणगावी सापडलेल्या इसवी सन 1782च्या स्तंभालेखात सापडतो. वायुपुराणात महाराष्ट्राचा उल्लेख दंडकारण्य किंवा दक्षिणापथ असा केलेला आढळतो. महाभारताच्या सभापर्वात नरराष्ट्र असा उल्लेख आहे, तर मत्स्य पुराणात नवराष्ट्र असा अप्रत्यक्ष नामोल्लेख सापडतो. ल. रा. पांगारकरांच्या मते सध्याच्या महाराष्ट्र व कर्नाटक मिळून हा प्रदेश होत असावा. महाराष्ट्र पासून महाराट किंवा महाराष्ट्र हे देशनाम बनले असावे असे डॉ. भांडारकरांचे अनुमान आहे. महाराष्ट्र यातील राष्ट्र या शब्द देशव्यापक नाही, तो समाजवाचक आहे. मूळ शब्द रठ्ठ किंवा ठ आर्यत्तर हा देशी शब्द आहे. इतिहासाचार्य राजवाडे यांनी महाराष्ट्राचा वसाहतकाल या लेखमालेत आणि राधा माधव विलास चंपू व महकावतीची बखर या ग्रंथाच्या प्रस्तावनेत महाराष्ट्र या अभिधानाची व्युत्पत्ती पुढीलप्रमाणे सांगितली आहे. महाराज म्हणजे इंद्र किंवा महाराज संज्ञक भूपती. राजा ज्या भूमीवर राज्य करतो त्या भूमीला राष्ट्र म्हणतात आणि महाराजा ज्या भूमीवर राज्य करतो तो महाराष्ट्र. महाराजा ज्या भूमीवर राज्य करतो तो महाराज्य करतो त्या भूमीला महाराष्ट्र म्हणतात. महाराष्ट्र ज्याच्या भक्तीचा विषय तो महाराष्ट्रीय. अशा पद्धतीने महाराष्ट्राविषयी उत्पत्ती आपल्याला सांगण्यात आली. त्याचबरोबर मराठी भाषेचं उत्पत्ती काल. महाराष्ट्र हे देशनाम फार पुरातन आहे. अशा या महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेचा उत्पत्ती काल आपणास इसवी सन 680 शके 602 पर्यंत नेता येतो. इसवी शके 602 मधील ताम्रपटात साम्राज्य 50 पृथ्वी असे काही शब्द आढळतात. इसवी सन 699 म्हणजे शके 621च्या चिकुर्डे येथील ताम्रपटात आचलित, करवून, करीत यासारखे मराठी शब्द दिसतात. शिलालेखात मराठीची ही शब्दसंख्या पुढे वाढत गेलेली दिसते. शिलालेख म्हणजे प्राचीन मराठीतील अक्षर वाङ्मय होय. इसवी सन 699
च्या तालुक्याच्या शिलालेखात सुक्त, बादा बादावी हित असे मराठी शब्द सापडतात. अशा प्रकारे मराठी भाषा हळूहळू समृद्ध होत गेली. सारांश: मराठीचे अस्तित्व 7व्या शतकात शब्दरूपाने आढळते, 11व्या शतकात शिलालेखाद्वारे वाक्यरूपाने आढळते आणि 12व्या शतकात ती ग्रंथरूपाच्या दालनात पदार्पण करताना आढळते असे उपलब्ध साधनांच्या आधारे म्हणता येणे शक्य आहे. 12व्या शतकात जर आपणास काव्यगुण आणि तत्त्वज्ञान यांनी परिपूर्ण असे ग्रंथ सापडतात, तर यापूर्वी थोडी फार रचना मराठीत झाली असणे शक्य आहे. विवेकसिंधुपूर्व काळात अशी काही रचना झाली असली तरी ती आज उपलब्ध नाही एवढे मात्र खरे. यामुळे मराठीतील ग्रंथकर्तृत्वाची सुरुवात मुकुंदराजाच्या विवेकसिंधूपासून झाली असे म्हणावे लागते. अशा प्रकारे आपण मराठी भाषा आणि उत्पत्तिकाल याच्याविषयी थोडक्यात माहिती बघितली. उपासना पंथांची गंगोत्री नाथ संप्रदाय. या सुमारास मराठीत वाङ्मय निर्मिती होण्याच्या दृष्टीने नाथ संप्रदायाची भूमिका महत्त्वाची ठरलेली दिसते. नाथ संप्रदाय हा महाराष्ट्रातील आद्य उपासना पंथ, नाथपंथ, सिद्धपंथ, सिद्धमत, सिद्धमार्ग, योगमार्ग, अवधूत मत, गोरखपंथ, गुरुमार्ग, कानफाटा संप्रदाय अशा अनेक नावाने तो ओळखला जातो. शिव ही या संप्रदायाची उपास्य दैवत आहे. गोरक्षनाथापासून या उपासना पंथाला संप्रदायाचे स्वरूप प्राप्त झाले. मत्स्येंद्रनाथ आणि गोरक्षनाथ हे संप्रदायातील 2 सिद्ध पुरुष होते. गोरक्षनाथ हे मत्स्येंद्रनाथाचे शिष्य. यांचा काल इसवी सन 1050 ते 1150 असा असल्याचे अनुमान राची ढेरे यांनी काढले आहेत. नाथ संप्रदायाचे तत्त्वज्ञान व साधना यांचे स्वरूप थोडक्यात असे आहे की शक्तियुक्त शिव हे अंतिम सत्य आहे. शक्ती ही शिवाहून भिन्न नसून ती त्यांच्यातच एकवटलेली आहे. शक्ती हीच विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती, लयाला कारण आहे. शक्तीच्या विकास व संकोचातून विश्वचक्र चालू असते. शिवतत्व हे एकमेवाद्वितीय असून ते विश्वरूपाने स्फुरण पावले आहे. जे ब्रह्मांडात आहे ते सर्व पिंडात आहे असा गोरक्षनाथांचा सिद्धांत आहे. नाथ संप्रदायाची साधना हठयोग प्रधान आहे. मानवी शरीरात कुंडलिनीच्या रूपाने शक्ती सुप्तावस्थेत असते. साधकाने ध्यान साधनेच्या साह्याने प्राणवायूचे संयमन केल्यास अग्निचक्रात सुस्तावस्थेत असलेली कुंडलिनी जागृत होते व ती सहस्राकार चक्रातील शिवाशी एकरूप होते. तेव्हा योगाला कैवल्यावस्था प्राप्त होते असे या साधनेचे स्वरूप आहे. या संप्रदायात गुरुला अनन्य महत्त्व आहे. हा गोरक्षनाथाचा सर्वसामान्य ग्रंथ असून सिद्धी सिद्धांत पद्धती हा गोरक्षनाथाचा सर्वमान्य ग्रंथ असून त्यात नाथ संप्रदायाची मूलतत्वे सांगितलेली आहेत. प्रयाग, अयोध्या, त्र्यंबकेश्वर, हरिद्वार, बद्रीनाथ, केदारनाथ, रामेश्वर, पशुपतीनाथ, नेपाळ ही या संप्रदायाने मांडलेली पवित्र क्षेत्र आहेत. अशा प्रकारे आपण नाथ संप्रदायाचे तत्त्वज्ञान आणि त्याची थोडक्यात आपण माहिती पाहिली. त्याचबरोबर मत्स्येंद्रनाथाप्रमाणेच गोरक्षनाथानेही धर्मजागृतीसाठी व पंथ प्रसारासाठी भारतभर संचार केला. त्यांच्या नावावर सुमारे 40 ग्रंथ अमरोघश शासनम, अवधूत गीता, सिद्धी पद्धती, सिद्धांत, गोरक्ष पद्धती इत्यादी सापडत असले तरी ते संस्कृतात आहेत. गोरखबाणी या त्यांच्या पदसंग्रहात फक्त 1 पद मराठीत आढळते, पण त्याच्या प्रामाण्याविषयी अभ्यासक साशंक आहेत. असे असले तरी लोकभाषेचा स्वीकार व पुरस्कार हे त्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. जनसामान्यांच्या बद्दल तळमळीतून व हा लोकभाषेचा पुरस्कार त्यांनी हिरिरीने केला. तत्त्वप्रसारासाठी लोकभाषांचा माध्यमांचा पुरस्कार करणारे गोरक्षनाथ हे पहिले भारतीय पुरुष असावेत. त्यांच्या या भूमिकेचा प्रभाव भारतातील
उपासना पंथावर आणि विशेषतः महानुभाव वारकरी संप्रदायावर अधिक पडलेला दिसतो. गोरक्षनाथांनी भारतीय साधनांचे शुद्धीकरण केले आणि महापुरुषांच्या जीवनकार्याला प्रेरणा दिली. राची ढेरे म्हणतात, गोरक्षनाथांचा विराट आत्मा चक्रधरांच्या नाडीतून वाहतो आहे, ज्ञानेश्वरांच्या श्वसनातून दरवळतो आहे, कबीराच्या कंठातून हुंकारतो आहे, नानकाच्या समदृष्टीतून बरसत आहे आणि संतवाणीतून गंगेसारखा धावत आहे. अशा प्रकारे या लोकभाषेचा स्वीकार आणि पुरस्कार आपण पुढील काळामध्ये कशा प्रकारे झाला किंवा होत आहे हे आपण बघितलेलं आहे. त्याचबरोबर विवेकसिंधू किंवा मुकुंदराजे यांच्याविषयी माहिती पाहण्याआधी आपण ह्या मराठी साहित्याचा प्रारंभकाळ काय होता, गोरक्षनाथ, त्यांचे कार्य, नाथपंथ यांचे कार्य, तत्वज्ञान याविषयी आपण इथं थोडक्यात माहिती पाहिलेली आहे.